हे सेंट्रॉइडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला जे बेसिक शेप आहे, बेसिक शेपचा काय माहित असणं आवश्यक आहे. सेंट्रॉइड बेसिक शेप जे आहे म्हणजे सेंट्रॉइड माहित असणं आवश्यक आहे. त्याचा पहिले बेसिक फॉर्म जो आपण काय याच्यामध्ये बेसिक मध्ये पहा आपल्याला पहिला शेप येते स्क्वेअर. हा स्क्वेअर शेप आहे. याचा सेंट्रॉइड पहा कोणती गोष्ट दिसतात सेंट्रॉइड याचा बरोबर कुठे येते जर आपला सेंट्रॉइड याचा या ठिकाणी कुठे बरोबर अशा प्रकारे आपण जर काढलं सॉरी त्याच्यामध्ये बघा आपण जर याचं बोलून घेतो आपण डायगोनल जर आपण घेतले तर आपल्याला दिसते बरोबर सेंटर पॉइंट काय याचा सेंट्रॉइड आहे ते सेंट्रॉइड. डायगोनल वरून काय तरी सेंट्रॉइड हा सेंटर पॉइंट म्हणजे काय त्याचा हा जो पॉइंट असेल हा पॉइंट म्हणजे आपला होते जी सेंट्रॉइड ऑफ स्क्वेअर. सेंट्रॉइड ऑफ स्क्वेअर काय असते स्क्वेअर म्हणजे काय असतं त्याचे सर्व साईड काय असतात सेम असतात. सर्व साईड काय असतात सेम असतात. हा ए आहे आपला हा काय येणार आहे ए ऍक्च्युली आपण हा बी बघत असतो बी इक्वल ए आणि हा काय आहे म्हणून आपण नेट नेट इक्वल टू ए म्हणजे काय होणार आहे सेंट्रॉइड जर पाहिला आपण तर तो काय होते सेंट्रॉइड कुठे लोकेट होते b/2 कॉमा d/2. तर b/2 d/2 b म्हणजे काय येतं b म्हणजे a/2 a च्या अर्ध्यात आणि b च्या b म्हणजे इथून d च्या अर्ध्यात म्हणजे तुमचा काय होणार आहे तो तुमचा होणार आहे a/2 तो तुमचा काय होणार आहे आपला a/2 हा सेंट्रॉइड आपला अशा प्रकारे d/2 और त्याला आपण म्हणतो a/2 कारण काय हा बरोबर काय आपण बघितलं तर कशा प्रकारे काय होणार आहे आपलं हे डिस्टर्ब होणार आहे आपलं तर हे डिस्टन्स आपलं ऑब्वियसली बघा पासून डिस्टन्स काढते a/2 आणि डिस्टन्स काढते हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेला असतो आणि व्हर्टिकल डिस्टन्स दिलेला असतो. तर काय आहे आपलं हे सुद्धा होणार आपले a/2 डिस्टन्स काय हे आहे. अशा प्रकारे हा सेंट्रॉइड इथं लोकेट होते a/2 वर किंवा b/2 b/2 ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा शेप असते आपला रेक्टँगल. शेप असते आपला रेक्टँगल मध्ये बघा रेक्टँगल
अशा प्रकारच्या शेप आपण काय म्हणतो रेक्टँगल, काय म्हणतो आपला रेक्टँगल. या रेक्टँगल मध्ये बघा त्यामध्ये सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, तर हे डायगोनल काय करायचं आपल्याला, डायगोनल आपल्याला दोन घ्यायला लागतात. जी बाजूला जी मिळेल तुमचा आपण त्याला ती बाजू काय हॉरिझॉन्टल साइड जी असेल त्याला आपण म्हणतो ही आहे ही परंतु ती आणि हे वर्टिकल साइड मध्ये असते त्याला म्हणतो आपण डी. वर्टिकल साइड जी असते त्याला आपण म्हणतो डी. तर हा जो गेलो सुद्धा आपण काय केलं, डायगोनल जोडून घेतले आपण, डायगोनल जोडून घेतले आपण. डायगोनल जोडल्यानंतर काय होते मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट आपल्याला भेटून जातो का. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काही जोड बसवा नाही लागत, आपल्याला इथे पायाचा आहे त्यासाठी आपल्याला सॉल्व्ह करताना सोपं गेलं पाहिजे. डायगोनल जोडून घेतला मी त्याप्रमाणे आपण हा आपला सेंट्रल लागला जी, हा काय आपला जी. हा जी सुद्धा काय याचा हा येते तुझा जी येते b/2 हे विडच्या अर्धा कॉमा d/10 d/2 आणि d/10. तिसरा याच्यानंतर राहते आपला ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये दोन प्रकार आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये पहा ट्रायंगल बघणार आहे, पहिले आपण पाहणार आहे राईट अँगल ट्रायंगल. हा ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये बघा तो जो सेंट्रॉइड राहते तो सेंट्रॉइड हा काय राहतो तुमचा ट्रायंगलचा बेस, ट्रायंगलचा बेस तुमचा हा आहे जो बी आपण, आणि हा जे वर्टिकल साइड जी आहे ती आपल्याला म्हणजे हाईट ऑफ ट्रायंगल, हे बेस ऑफ ट्रायंगल आणि हाईट ऑफ ट्रायंगल अशा प्रकारे आपण मेजर करतो. सहा याचा सेंट्रॉइड जो असतो तो बरोबर काय राहतो की सेंट्रॉइड म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सेंट्रॉइड म्हणजे असा पॉईंट तर सर्व मास काय झालं ते सर्व मास काय होते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होते, म्हणजे एका पॉईंट वरती आपल्याला ते कॉन्सन्ट्रेट होते, त्याला काय म्हणतो आपण सेंट्रॉइड पॉईंट. काय म्हणतो आपण सेंट्रॉइड पॉईंट. तुम्ही काय करता की जे रजिस्टर तुम्ही हातात घुमवता तो बरोबर तुम्ही जो अंतर ठेवतो म्हणजे तुमचं बोट ठेवता ते बरोबर सेंट्रॉइड पॉईंट वर ठेवल्यानंतर ते तुमचं रजिस्टर घुमू शकते, अदरवाईज ते पडित आहे की नाही. तो स्वतः जो पॉईंट असते त्याला आपण त्या ठिकाणी काय झाले असते टोटल मास तुमचं ऍड झालेलं असते. तर हे डिस्टन्स म्हणजे काय असते बघा, तर हे डिस्टन्स म्हणजे राहते आपलं e/3 आणि हे जे डिस्टन्स राहते हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स राहते b/3 म्हणजे बेसच्या 1/3 बरोबर, आणि वर्टिकल डिस्टन्स जे राहते ते h/3 म्हणजे हाईटच्या 1/3, म्हणजे तुमचं सेंट्रॉइड काय राहते बेसच्या 1/3 आणि हाईटच्या 1/3 बरोबर राहते, बेसच्या 1/3 आणि हाईटच्या 1/3 बरोबर तुमच्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये. राईट अँगल ट्रायंगल मध्ये दुसरा ट्रायंगल कोणता असते आपला, तो ट्रायंगल असते इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणा समविभाजक म्हणतो आपण त्याला. तर पहा त्याच्यामध्ये काय असते पहा, याच्यामध्ये हा आपला बेस आहे, याच्यामध्ये काय होतं पहा तुमचा हा बेस आहे आपला, बी आहे आपला बरोबर,
आता याच्यामध्ये काय करणार आहे मी, तुम्हाला या ठिकाणी हाईट फाइंड करावं लागते. तुम्ही जर हाईट दिली नसतील तर आपल्याला 60 डिग्री अँगल कन्सिडर करून, म्हणजे छोटो अँगल असं 60 डिग्री आहे ना, 60 डिग्री हे कन्सिडर करून काय करू शकतो आपण, आपल्याला हे बेस दिलेले असतील, म्हणजे बी दिलेला असेल, याच्या सर्व बाजू जर असेल तर याच्या सर्व बाजू काय असतात, सेम असतात. बरोबर. तुम्ही काय करता, इथं हाईट काढण्यासाठी तुम्ही काय करता, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून देता. कशा, बेसवरती. बेसवरती काय करता, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून देता. हा परपेंडिक्युलर ड्रॉ करून जर घेतला आपण तर बरोबर आपल्याला काय होते, हाईट निघते. इथे पहा, यापर्यंत जर आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतला, हा परपेंडिक्युलर काय शो करतो, आपण हाईट विथ ऑफ ट्रायंगल यश शो करतो आहे ना. अशा प्रकारे आपण हे काय ते 90 डिग्री, हा 90, हा 60, हा काय ते 30. मला जर सिंबल काढायचा असेल, मी हा पायथागोरस थेरम नाही काढू शकतो. म्हणजे हा काय, हे डिस्टन्स काय आहे, b/2, हे बी, ही एवढं काय येणार आहे, आणि ही याची आपण फाइंड करणार आहे. हे फाइंड करण्यासाठी काय करणार आहे, आपण पायथागोरस थेरम लावू शकतो. आता बी म्हणजे काय झालं, इथं हा जर ट्रायंगल पाहिला आपण, b/2 एच आणि बी, तर b/2 एक साईड झाली, बी आपला हायपोटेनस झाला, आणि एच म्हणजे आपली हाईट झाली. काय ते आपल्याला इथला अँगल तर काढायचं अपोजिट अपॉन हायपोटेनस साइन थिटा मध्ये. बरोबर. म्हणजे एच बाय बी हा करून, म्हणजे साइन थिटाचा वापर करू शकतो, किंवा आपण पायथागोरस थेरमचा वापर करून करू शकतो. बी म्हणजे काय झालं आपल्याला, म्हणजे बीचा स्क्वेअर इक्वल टू b/2 चा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे आपल्याला माहित अशी बी आहे की नाही, त्याच्यावर आपण इझिली आपण फाइंड करू शकतो. तो अँगल काय करू शकतो आपण, म्हणजे हाईट फाइंड करू शकतो. अँगल आपण काय फाइंड करू शकतो, आहे की हाईट आपण इझिली फाइंड करू शकतो अशा प्रकारे. बरोबर. याचा आपल्याला काय पाहिजे आहे, त्याचा पहा, याचा जो तुमचा सेंट्रॉइड आहे तो सेंट्रॉइड इथे लोकेट होतो. जर वर्टिकल डिस्टन्स जर तुम्ही तिथे राहणार आहे, तुमची a/3 प्लस हाईटच्या 1/3, परंतु इथं b/3 होतं ना राईट अँगल ट्रायंगलला, इथं b/3 न राहता तुम्ही जर पाहत असाल तर हे बरोबर हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस ही हा कुठं झालेला, बरोबर हा b/2 करते आहे ना, म्हणजे b/2 वर आहे, काय आहे ते b/2 वर. म्हणजे याचा काय राहते, त्याचा जर आपण सिम्पल पाहिला तर हा b/3 कॉमा h/3 राहते. त्याचा सिम्पल जर घेतला तर हा काय b/2 कॉमा h/2. तर हे आपलं सेंट्रॉइड होते. बरोबर. तर पहा, दुसरा हे जो आहे आपला, तो आहे आपला सर्कल. त्याच्यानंतर सर्क्युलर सेक्शन सुद्धा असते. सर्क्युलर सेक्शन मध्ये बघा, हा आपला सर्क्युलर सेक्शन समजा, सर्क्युलर सेक्शन हा आपला, त्या सर्क्युलर सेक्शन मध्ये काय असते की तुमचा जो सेंटर असेल आहे की नाही, तिथं आपल्या डायमीटर दिलेली शेती, डायमीटर दिलेली शेती, ती दिलेली शेती तुम्हाला शेती. बरोबर. तर बरोबर तुमचा सेंट्रॉइड जो राहिले तो बरोबर काय राहते, त्या सेंटरवरतीच राहते, त्या सेंटरवरतीच राहते. सेंटरवरती राहते म्हणजे याचा काय, तो तुमच्या काय आहे आपलं डायमीटर, काय आहे तुमचं a/2, तो सेंटर कुठं आहे ते a/2 वर्टिकल डिस्टन्स काय आहे तो, वर्टिकल डिस्टन्स आहे डिवाइडेड. बरोबर. हा इथे या सेंटर आपल्याला काय करायचं, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल डिस्टन्स मेजर करत असतो आपण.
जी काढायचं बरोबर. हा डी बाय टू राहिला. त्याच्यानंतर सेक्शन असते आपलं सेमी सर्कल. कोणतं राहते? सेमी सर्कल. हे काही बेसिक सेक्शन आपल्याला बघावं लागतात. ते जर आपल्याला नाही असले तर आपण हे सेंट्रॉइडचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. हे सगळं सीजी येते. काय आपले सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हा सुद्धा सीजी आहे. सीजी हा डी बाय 3 डी हा नंतर आपला सीजी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मी बॉक्स मध्ये बोलतोय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा सीजी. ठीक आहे. हा आपला सीजी आहे. याचा सीजी काय होणार आहे? त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी होते आपला सीजी इक्वल टू होते डी बाय 2 डी बाय 2. ये डायमीटर क्या होगा किंवा आर 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 है ना. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे आपला तो राहतो आपला सेमी सर्कल. तर ते सेमी सर्कल. सेमी सर्कल काढून आपण पहिले सेमी सर्कल काढून घेऊ. सेमी सर्कल बघा तर मी इथे या ठिकाणी आपण विंडोज सेंटर सेंट्रल पॉइंट पहिला. ठीक आहे. काय करणार आहे म्हणून सेमी सर्कल. काय लागला? सेमी सर्कल. सेमी सर्कल जाऊन सगळे हा पॉइंट सेमी सर्कल मध्ये पहा राहणार त्यांची आर रेडियस बरोबर. डिस्टन्स राहणार तिथं टोटल राहणार डायमीटर म्हणजे हा राहणार आपला डी बाय 2 आणि किंवा आर म्हणून आपण डी बाय 2 और आर और आर बरोबर. आणि जिथे डिस्टन्स आहे हा सेंट्रॉइड टू लोकल काय येतो हा सी तर आपल्या काळात असा तिथे राहील तो बरोबर. या पॉइंट होत्या राहील हा राहील आपला जी बरोबर. हे डिस्टन्स जे राहते ते राहते 4r/3π 4r/3π बरोबर. हे डिस्टन्स राहते 4r/3π. त्याच्यानंतर आहे आपला क्वार्टर सर्कल. याचा सीजी किती होती? सीजी देता टू आर 4r/3π. हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय ते आपलं आर येते आणि व्हर्टिकल डिस्टन्स काय ते 4r/3π. हे जर असं घुमवलं असेल तर त्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स 4r/3π आणि व्हर्टिकल डिस्टन्स आर. त्याला उभा केला म्हणजे डायमीटर जर आपण व्हर्टिकल केली तर त्यावेळेस त्या कंडिशन बरोबर. तर त्यावेळेस तुमचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स राहणार 4r/3π आणि व्हर्टिकल डिस्टन्स काय राहणार आर. बघा काढून देणार आहे. आपण घेणार आहे क्वार्टर सर्कल. क्वार्टर सर्कल येणार आहे
हॉरिझॉन्टल बेंड म्हणून होणार आहे. हॉरिझॉन्टल बेंड काय करणार आहे पण करणार आहे vertical बटर सर्कल म्हणजे काय एक त्याचा टॉप भाग तुझा तो वन फोर्थ भाग आहे की बरोबर. मग काय ते बटर सर्कल पण बटर सर्कल काय करणार पण बटर सर्कल काढण्यातले तयार करा बरोबर. तर एक सगळं काढून टाकू आपण त्याच्यानंतर पहा आणि नंतर उलटो आणि त्यांचा पुन्हा आपल्याला हे डिस्टन्स आहे की नाही तर हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे इथं करायचं 4r/3π वर्टिकल डिस्टन्स सुद्धा करायचे 4r/3π तुमचा सीजी काय राहते आपला तर सीजी राहतो आपला सीजी इक्वल टू 4r/3π कॉमा 4r/3π वर्टिकल आणि सेम राहते या प्रत्येकाचा असे बेसिक सेक्शन आहे आपले बेसिक सेक्शनचा आपण काय केला सेंट्रॉइड काढून घेतले बरोबर. तशा प्रकारे एक बेसिक सेक्शन आपल्याला पाहावं लागतात आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा दुसरी एक आयडिया असते आपली बेसिक सेक्शन पाहिल्यानंतर काय होतं आपल्याला डायरेक्ट मशीनचा प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला काय येतात म्हणजे दोन सेक्शन येतात दोन प्रकार पडतात त्याच्यात एक असते कॉम्पोजिट सेक्शन composite section आणि दुसरा राहतो रिमूव्ह सेक्शन राहतो रिमूव्ह सेक्शन कॉम्पोजिट आणि रिमूव्ह असे दोन प्रकार पडतात. याच्यामध्ये पहा आपण फॉर्म्युले पाहिजे ज्यासाठी आपण करून राहिलो ठीक आहे. तेव्हा कॉम्पोजिट सेक्शन मध्ये बघा सपोज जर की काढतो हा रेक्टँगल आहे हा ट्रायंगल आहे आपला ट्रायंगल केला आपण ट्रायंगलला अशा प्रकारचा हा स्क्वेअर काढून घेतला बरोबर काढून घेतला. तर अशा प्रकारचे सेक्शन जे असतात त्याला काय म्हणतो आपण कॉम्पोजिट सेक्शन अशा प्रकारे काय म्हणतो आपण काय आता कॉम्पोजिट सेक्शन म्हणजे दोन प्रकारच्या सेक्शन मिळून दोन वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन वेगळे किंवा सिमिलर अशा प्रकारचे सेक्शन मिळून काय होते हा सेक्शन तयार होतो. हा आपला ट्रायंगल आहे हे आपला रेक्टँगल आहे किंवा स्क्वेअर म्हणा रेक्टँगल म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा बरोबर रेक्टँगल किंवा स्क्वेअर. त्याचा सेंटर कुठं राहते बा
इथं सेंट्रॉइड आहे ते हा मोठा राहते जी, आणि इथं सेंट्रॉइड कुठं राहते आपला सेंट्रॉइड कुठं राहतो E/2 आणि H/3 राहतो हा H/3, बरोबर. याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला फाइंड करावं लागते एक्स बार. तर आपण याच्या कोणत्या एका सेक्शनला गेलं तर मी वर म्हटलं तर गेला बरोबर. याचे आपल्याला काय करावं लागतात एरिया काढून घ्यायला लागतात. तर काय करणार आहे आपण आपल्याला A1 काढून घ्यायला लागणार आहे, आणि सेकंड जसा पहिल्या नंबरचा याचा एरिया, हा जो स्क्वेअर दिसून राहिला याचा एरिया, दुसरा या ट्रायंगलचा एरिया, आणि A2 हे फॉर एक्झाम्पल म्हणून समजून राहिलो. काय फॉर एक्झाम्पल म्हणून समजून राहिलो हा झाला A2. त्याच्यानंतर आपण काय करत असतो म्हणजे सेंट्रॉइड लोकेट केलेले असतात. इथून पहा हा असा डिफरन्स ऍक्सिस घेतो, हा सुद्धा वाय ऍक्सिस आहे आपला वाय, आणि हा एक्स ऍक्सिस आहे. हे दोन डिफरन्स ऍक्सिस आहे. या डिफरन्स ऍक्सिसच्या बुकिंग काय करणार आहे आपण फाइंड करणार आहे. आता हे डिस्टन्स जर पाहिलं तुम्ही, हे डिस्टन्स म्हणजे काय होणार आहे दोघांसाठी जर याचा बेस जर पाहिला याचा बेस हे काय दोन्ही सेमच आहे. हा ट्रायंगलचा बेस आणि स्क्वेअरचा बेस, म्हणजे स्क्वेअरची साईड फक्त आहे ट्रायंगलचा बेस आहे आपला. त्याच्यामुळं हे डिस्टन्स काय राहणार आहे सेम राहणार, x1 आणि x2 सेम राहणार आहे. x1 x2 फाइंड करतो त्याचप्रमाणे आपण काय करतो हा व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड करतो y1. सेम थिंग आपण काय करतो इथं जी H/3 आहे हे आपण y2 फाइंड करतो. म्हणून या बेस पासून व्हर्टिकल डिस्टन्स केला जातो. ही जी साइड आहे आपल्या लेफ्ट हँड साइडचा जो ऍक्सिस आहे आपला y ऍक्सिस पासून काय करतो x1 x2 फाइंड करतो आपण, आणि A1 म्हणजे x1 x2 फाइंड करावं लागतं आपल्याला. त्याच्यानंतर y1 y2 फाइंड करा लागतात, बरोबर. त्याच्यानंतर आपण एक्स बार फाइंड करतो कॉम्पोजिट सेक्शनचा म्हणजे इथे सांगायचं राहिलं थोडं आपण कॅपिटल ए फाइंड करतो. कॅपिटल ए लिहितो ते A1 प्लस A2 म्हणजे आता इथं फॉर एक्झाम्पल दोन असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात. असे सेक्शन सर्वांच्या एरिया कडून ते काय करतात जोडायला लागतात आपल्याला. हा A1 प्लस A2 एक्स बार मग काय होईल कॅपिटल एफ चे A1 प्लस A2 होते. म्हणजे एक्स बार म्हणजे काय होते मग A1 x1 प्लस A2 x2 अपॉन कॅपिटल ए. जर आपण सेक्शन जर कॉम्पोजिट असले म्हणजे जोडणारे असले तर त्याचं मधात चिन्ह काय ते A1 x1 प्लस A2 x2. सेम थिंग वाय बार म्हणजे काय होते आपलं वाय बार म्हणजे इथं होते वाय बार इज इक्वल टू A1 y1 प्लस A2 y2 अपॉन कॅपिटल ए. हे आपले अशा प्रकारे एक्स बार आणि वाय बार फाइंड करून काय करतो तो सेंट्रॉइड फाइंड करतो. आता रिमोट सेक्शन म्हणजे काय बघा, रिमोट सेक्शन मध्ये बघा जर तुम्ही तुम्हाला सर सांगितलं समजा की हा एक ट्रायंग्युलर सेक्शन आहे. आता आपला ट्रायंग्युलर सेक्शन आहे, याच्यामध्ये काय केलं आपण याच्यामध्ये काय करणार आहे होल पाडणार आहे. समजा रिमोट सेक्शन मध्ये काय असते जो सेक्शन असते त्याला त्याच्यामध्ये काहीतरी ड्रिल वगैरे केल्या जाते, म्हणजे त्याच्यामधलं काहीतरी मटेरियल आपल्याला बाहेर काढतो आपण, बरोबर. म्हणजे मायनस करतो, काय करतो आपण ते मायनस करतो, बरोबर. त्याच्यामुळे ते रिमोट सेक्शन येतो. कॉम्पोजिट म्हणजे जोडणे, रिमोट म्हणजे काढणे, बरोबर. त्याच्यामुळे रिमोट सेक्शन जर असेल तिथे तुम्हाला होल सर्कल वगैरे सर्कल किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण रेक्टँगल स्क्वेअर असे काही दिसतील तिथं काय. तर आपण बघू आता समजा मी जर सर्क्युलर होल मारला याच्यामध्ये सर्क्युलर होल मारतो, सर्क्युलर होल जर मारलं तर काय हा काय होणार आहे जर एकदम मतदार मारलं नाही सर्क्युलर होल असल्यामुळे काय इथे चेंज करतो. हे आपण होल मारले तर समजा अशा प्रकारचे, ठीक आहे. ट्रायंगल मधून काय केलं हे एवढं मोठं हे इथं होल मारलं हे मटेरियल आपण काढून घेतलं तिथं आहे की नाही. काढतो मग रिमोट सेक्शन त्याच्यामध्ये सुद्धा काय आपण मोठा शीट 1 म्हणणार आहे, छोटा जो शीट 2 म्हणणार आहे, ठीक आहे. मोठा शीट केलं 1, छोटा जो शीट केलं 2. हे रिमूव्ह करणार आहे ते 2 म्हणणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं A1 काढावं लागते, A2 काढावं लागतो, बरोबर. A1 A2 फाइंड करावं लागते. त्यानंतर कॅपिटल ए फाइंड करतो. कॅपिटल ए म्हणजे आता काय म्हणून राहिला या मोठ्याच्या एरियातून हा छोटा एरिया मायनस करून राहिला म्हणून काय होणार आहे तो A1 मायनस A2. आता कॉम्पोजिट मध्ये तो काय झाला A1 प्लस A2 झाला, ते काय झालं रिमूव्ह असल्यामुळे तो A1 मायनस A2 झाला, बरोबर. सेम थिंग आपण इथे सुद्धा आपण x1 फाइंड करतो, x2 फाइंड करतो,
y1 फाइंड करतो, y2 फाइंड करतो. ते आता कशी फाइंड करणार आहे ते आपण पाहणारच आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुला आपण काय करतो, x बार फाइंड करतो. x बार म्हणजे काय होणार आहे, a1 x1. आता इथं काय रिमूव्ह असल्यामुळे मायनस साईन येते, काय येते, मायनस आहे. a1 x1 मायनस a2 x2 प्लस जर केलं तर इथं काय होणार आहे, तुमचं होणार आहे अपॉन कॅपिटल आहे. कॅपिटल ए म्हणजे काय, a1 मायनस सुद्धा मायनस आहे अपॉन कॅपिटल ए, बरोबर. y बार इज इक्वल टू तुझा होणार आहे a1 y1 मायनस a2 y2 अपॉन कॅपिटल ए. अशा प्रकारे रिमूव्ह सेक्शनचे हे मेन फॉर्म्युले आहेत. x बार आणि y बार फाइंड करायचे. रिमूव्ह सेक्शन आणि कॉम्पोजिट सेक्शन, काय दोन प्रकारचे सेक्शन असतात आपले, रिमूव्ह सेक्शन असतात आणि कॉम्पोजिट सेक्शन असतात. तर आता बेसिक सेक्शन आपण सॉल्व्ह करू, ठीक आहे. हे बेसिक होतं आपलं इथपर्यंत.